मध्ये आपण प्री वेडिंग साठी तू सॉरी अरे आता खालीवर होईल हा 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 खूपच छान दिसतात तुम्ही एकदम हँडसम. हो का? मी हायच वांचं. बर चला मग आता जरा फॉरेन बीच ची थोडीशी वाइब येतीये. अरे एमएच गाडी आहे ती MS 32 म्हणजे मे बी 30 तर हे आपला अकोला. मला ना ह्याच्याशी लग्न करून एक हा जरूर फायदा झालाय. महाराज आहे महाराज. गुंडवाडीचे महाराज का? मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज डे 3 मध्ये. आज आम्ही फिरणार आहे. आज आम्ही मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये जाणार आहे आणि तिकडे बोटिंग वगैरे करणार आहे. आणि इथं जवळच इडन बीच आहे, तर इडन बीचला जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आमचा स्टे. वाईब एकदम मस्त येते. इथं पॉन्ड आहे छोटासा आपला याचा लोटसचा. सध्या तरी सगळे फुलं सडलेले आहेत, एक पण फुल नाही आहेत. आणि इथं 3 हट आहेत. हा एक आहे, हा आमचा आहे आणि हा एक आहे. तर 3 हट आहेत, मस्त आहे. आणि बाहेर वाईब पण मस्त येते एकदम. तर मित्रांनो निघालो आहे आम्ही आता इडन बीचला. आणि हे बघा आमचा स्टे. काय वाईब येते स्टेला, मस्त आहे, दिसतं एकदम. त्या साईडला तिकडं स्विमिंग पूल आहे. चला आता कुठे जाणार होतो आपण आता? चला आता इडन बीचला जाऊया. 1.5 किलोमीटर फक्त. खूपच छान दिसतात तुम्ही एकदम हँडसम. हो का? मी हायच वांचं. बर चला मग आता सो गाईज आम्ही आता चाललो आहेत इडन बीचला. तर 2 व्हीलरला पार्किंग केली आम्ही इकडं आणि त्याची पार्किंग चार्जेस आहे 20 रुपीज. सगळे लोक येत आहेत आज विकेंडमुळं, जरा गर्दी आहे. तर जपून ठेवते. चला मग आता बघूयात आता बीचला काय आहे की नाही. हा गाडी बघ थांब. बर अरे MS गाडी आहे ती MS 32 म्हणजे मे बी 30 तर हे आपला अकोला. 32 काय माहिती अकोल्याच्या साईडचं असेल काहीतरी जवळपास. काय घ्यायचं? चष्मा आहे माझ्याकडं ऑलरेडी, एवढा मस्त चष्मा आहे माझ्याकडे. अजून काय गरज आहे? बॅकवॉटर आहे ना काय की नाही? हां इथं आहे इडन बीच लिहिलं आहे. आणि हे इकडे सगळं बॅकवॉटरच आहे सगळीकडं. आणि त्या तिकडं फार समुद्र आहे, खूप लांब आहे समुद्र खूप लांब आहे का? त्याला आम्हाला जावं लागेल. खूप दूर आहे. इडन बीच हा आय गेस इथलचा ब्ल्यू फ्लॅग बीच आहे. ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे रिस्की नाही का? नाही, इट इज द क्लीनेस्ट बीच, वन ऑफ द क्लीनेस्ट बीच इंडियामध्ये. आय गेस जे ब्ल्यू फ्लॅग बीच आहेत ते लाईक म्हणजे जे क्लीनेस्ट बीच आहेत त्यांना ब्ल्यू फ्लॅग बीच दिलं आहे ना. मला तर हा कोणत्या अँगलने क्लीन बीच वाटत नाही आहे. मी मँगलोरमध्ये एका ब्ल्यू फ्लॅग बीचला गेले होते. ॲक्च्युली इट वॉज लाईक ब्ल्यू फ्लॅग बीच. अजिबात तिथे काही असं कचरा वगैरे नव्हता. इथे तर स्मेल पण होतं, बट ठीक आहे. स्मेल तर काय नाही इथे. हा मँगलोर जवळ होता आहे इथे. हा ठीक वाटतंय. हे बॅकवॉटरमुळे वगैरे थोडंसं वास वगैरे येतं. तर एंट्रीला आलो आहे आम्ही इडन बीचच्या. एंट्री तर मस्त आहे इथं. वेलकम टू इडन बीच. एंट्री मस्त दिली त्यांनी. हे पण मस्त वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर. जरासं क्लीन तर आहे. बाकीच्या बीचपेक्षा क्लीन जास्त आहे.
द बीच. छान वाटतं इथे. हाऊ ब्ल्यू इट इज लुकिंग. सी जरा फॉरेन बीच ची थोडीशी व्हाईब येते. ती बस पुढे आल्यावर नाही तिकडून. नाही नाही थांब ना, मला असं हे करायचं आहे. ही काय ती गर्दी आहे, तिकडं जायचं नाही आहे का? कसं वाटतंय मग? थोडं तिथपर्यंत आलं का असं वाटतं फॉरेन बीच आहे. पुढे आलं का जर नाही इंडियन. हा, दिस इज नॉट अ ब्ल्यू फ्लॅग बीच. ओके, दिस इज नॉट अ ब्ल्यू फ्लॅग बीच. दिस इज नॉट अ बीच. ब्ल्यू फ्लॅग बीच कचरा तर आहे ना. आलोय आम्ही हिडन बीचला खाली. त्यांना काय पैसे दिले का त्यांनी? हां, त्यांनी पैसे दिले तिकडे. ते कसं काय फोटो काढून राहिले? सेल्फ सापडायचे. चल इथेपर्यंत जाऊ तरी. चल, काय म्हणणं आहे मग बीच बघून? काय मला नाही आवडली, खूप गर्दी आहे. ते आपण ते कोकणला गेलो ते कसं शांत बीच होतं ना कोणता? काहीतरी. ते कोकण एक नाव होतं बघ. कोकण? कोकणमध्ये आपण प्री वेडिंगसाठी. तू सॉरी. अरे अरे ते मला कसं झालं माहिती आहे का, दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. ते आम्ही नाही का आधी कोकणला फिरायला गेलो, मग मी तिथं प्री वेडिंगसाठी स्पॉट पाहत होतो त्याच्यामुळे. हां, रेवदंडा. बरोबर, रेवदंडा. फॉरेस्टला जाऊया. तर मित्रांनो, आलो आहे आम्ही आता मँग्रोव्ह फॉरेस्टला, जे की हे प्रसिद्ध आहे बोटिंगसाठी. आणि साईडने असं मस्त झाडं आहेत आणि आपण मस्त मधून जाणार. बरोबर आहे का? आणि रिसर्च केला आहे. आणि गर्दी खूपच आहे, जसं की तुम्ही बघू शकता. गाड्या बघा पार्किंगला, हेड्यावानी गाड्या आहेत. बघूयात आता. सो इथे असं रजिस्ट्रेशन करायला लागेल पहिले. सो आम्ही तिथे ते हे देतात, मी तुम्हाला आत्ताच दाखवलेलं. तर ते छोटे कसे झोपले, छोटे छोटे. ठीक आहे, तर त्यांनी आता हे दिलं आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला एक नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. कॉल दॅट पर्सन इफ यू वॉन्ट टू कम, हिल गिव्ह यू सम डिस्काउंट. आम्हाला इथे डिस्काउंट मिळाला आहे. ओके, सांगू नका कुणाला भेटला नाही आहे, फक्त आम्हालाच भेटलं. येस, कारण की आम्ही बार्गेनिंग केली. बार्गेनिंग करावीच नाही लागली. वी जस्ट आस्क्ड. म्हणजे तो काय एक सांगू, मला ना ह्याच्याशी लग्न करून एक हा जरूर फायदा झाला आहे. जनरली ना बायका असतात ना, त्या बार्गेनिंग करतात. ओके, पण मी इतकी नशीबवान आहे, आय डोंट नो व्हॉट, की आमचे साहेब ना कुठेही बार्गेनिंग करतात. आणि मी अशी तिथून निघून जाते. आणि मी तिथे फक्त हॉस्पिटलला नाही करत, तिथे करू शकतो. त्याची काही हेच नाही आहे, तो करू शकतो. पण मी खूप एवढ्या बाबतीत नशीबवान मानते की हा बार्गेनिंग करणारा नवरा मला भेटला आहे. मुलींना जळू नका. सो आम्ही आता तिकडे जाणार आहोत. ऐक ना, बसायला आहे का? सी गाईस, इथं जंगल तर दिसत नाही, पाणी सगळं सडलेलं पाणी झाले. मग बॅकवॉटरमध्ये व्हॉट यू विल एक्सपेक्ट. आपण एवढं पण सडलेलं नसतं ना. अशी ही बोट आहे आणि इकडे कयाकिंगसाठी आहे आय गेस. इकडे कयाकिंगसाठी आहे आणि मँग्रोव्हमध्ये इकडनं नेणार ते आय गेस. मग कसं वाटतंय? टर्न घेत आहे ड्रायव्हर, टर्न घेत आहे आमचे ड्रायव्हर काका. आता मस्त दिसतंय. लई एका साईडला चालली. काय होईल बरं आता? वेव येईल बरं का. आता खालीवर होईल, आता खालीवर होईल. हा 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 हा. आता होईल, आता होईल. हो खालीवर.
हो खालीवर होते. विच प्लेस? बॅक वॉटर साल्ट वॉटर मिक्सिंग आहे सर. वेव बघ आली वेव बघी हाईट बघ तिची हाईट बघ. हे बघ आली फायनली आमचं मँग्रोव्ह फॉरेस्ट बोटिंग झाली. नक्की करा. खरंच मस्त वाटतं. छान म्हणजे 450 रुपीज वरती होते. 500 लागले आम्हाला. 450 वरती झाली एकदा फायनल आमचे एक्सपिरियन्स खूप मस्त होता. रिमोट जॅकेट. बाय बाय. तर मित्रांनो झाली आमची मँग्रोव्ह फॉरेस्ट बोटिंग झाली आहे. आता आम्ही खूप भूक लागली आहे. सकाळची आम्ही जी इडली खाल्ली ना बकवास. लिटरली वरण दिलेलं वरण होतं खरंच. हाय व्ह्यू आहे थोडासा. बॅकवॉटर आहे. मोबाईलला सांभाळून. तुमचं लहान बाळ बघा. बाबा असं महाराजांच्या ह्याच्यासारखं मध्ये बसलाय का? महाराज आहे महाराज. गुंडवाडीचे महाराज का? राणी साहेब पाणी आणा. राणी साहेब पाणी आणा. बर अजून काही? हो आम्हाला तहान लागली. अजून काही? हो राजाला चहा तहान लागली. पाणी आणा. अजून काही? पाणी आणा. चला मग आता तुटून जाईल तुमच्या 70-72 किती किलोने. चला मग आता. सो आमचं फायनली झालंय मँग्रोव्ह एंड ऑल. आता खूप भूक लागली आहे. आम्ही खायला काहीतरी जाऊयात. आमचे साहेब बघा ह्या बोटवर चढले होते. एक्सपोर्ट झाला आणि भूक नाही लागली. असं कधी होईल? गाईज डोंट लिसन. चला आमची गाडी आहे. गाडीचा नंबर दाखव त्यांना. 4787. 4748 आहे. अच्छा. सो गाईज फायनली हे बघा स्पीड बोट. करायचं काय आपल्याला? तर आम्ही आलो आहेत कुठं? पॅराडाईज बीचला. सो गाईज आम्ही आलो होतो आता पॅराडाईज बीचला. तुम्ही बघू शकता. स्पेशल गेमिंग नाही वॉटर स्पोर्ट्स. स्पेशली वॉटर स्पोर्ट्ससाठी आहे. कारण की काउंटरला खूप गर्दी आहे. वॉटर स्पोर्ट्स. हळू. आम्ही काही नाही घेतले. आम्ही जस्ट आलोय बघण्यासाठी. नाही ही बनाना नाहीये. नॉर्मल बोट येते. बनाना असं गोल असतं. हा तर मित्रांनो आम्हाला काय वॉटर स्पोर्ट करायचं नाही कारण की आजचा लास्ट डे आणि आम्हाला आज निघायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही पैसे पण नाही घालवायचे कारण 1000 रुपयाला असेल. हां आणि आम्ही ते आधीच एक्सपिरियन्स केलंय. तर आता फक्त बीचचा आस्वाद घेऊयात. कसा आहे बीच बघूयात. आस्वाद. सो यू आर गोइंग टू ईट. हो बीच जास्त नाही. सँड. बरोबर. काय बीचपेक्षा जरा जास्तच वेगळं वाटतंय. तसं काय रेस्टॉरंटमध्ये आलो. प्रायव्हेट ठिकाणी आलोय तसं वाटतंय. मे बी कोणतरी प्रायव्हेटच चालवतच मला म्हणून तेवढं मस्त केलंय. हो की नाही? ऊन लागतंय यार. इतक्या वेळ ऊन नव्हतं. एवढं ऊन करत होते आणि आता चटका लागतोय. हो ना चटका लागतो. डायरेक्ट चटका. हो. तर मित्रांनो पुढं काहीतरी दिसतंय आम्हाला. आवाज येतोय डीजेचा. आणि इकडं या साईडलाच आहे बीच. तिकडे साईडला वॉटर स्पोर्ट आहे आणि इकडं बीच आहे. हो का? टॅन व्हायची का? टॅन. अरे याला सांभाळा कोणतरी. टोपी घ्या. टॅनिंग होईन. टॅनिंग. हे काय ऑलरेडी एवढी टॅनिंग झाली. हो
गोव्याची वाईब आली गोव्याची. आपला आवाज पण नाही जाणार त्यात. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे पॅराडाईज बीचला. जसं की तुम्हाला माहितीच असेल तर आम्ही आलो आहे पॅराडाईज बीचला. आणि बीच चांगला आहे एन्जॉय करण्यासारखा, भिजण्यासारखा. पण आम्ही काय भिजलो नाही. लोक भिजत आहेत तिथं मस्तपैकी. बघा तुम्ही. आम्ही भिजू नाही शकत कारण की आम्हाला आज रिटर्न जायचं आहे ना, त्यामुळे आम्ही भिजू नाही शकत. परत कपडे चेंज करायला काही इथं जागा नाही. आणि आता आम्ही दमलो आहे. रील्स काढू व्हिडिओ काढू आणि फोटो काढू. फायनली आता आम्ही पॅराडाईज बीचवरून निघालेलो आहेत. 6 वाजले. जवळजवळ 3 तास आम्ही इथंच होतो, हो की नाही? हो, 3-3:30 वाजल्यापासून आपण आलेलो. हो, 3-3:30 वाजल्यापासून. आता इथले ते लाईफ गार्ड पण सगळ्यांना हटवत आहेत, शिट्ट्या वाजवत आहेत. झालं म्हणून तुमचं काम. होय, चला आता. तुम्ही येणार तर पॅराडाईज बीचला नक्की या, पण ज्या दिवशी वीकडे असेल तेव्हाच या. हो, दोन्ही का पण वीकेंड्स नाही तर हे असं असतं. हे बघा एवढी गर्दी असते. नुसती जत्रा आहे. आम्ही आता घरी जायला निघालोत. आमची 10:30 वाजता बस आहे. तर आता 9:30 झालेत. आम्हाला ही गाडी आता द्यायची आहे त्यांना परत. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलोय आणि वाजले मेट्रोमध्ये आहोत. सकाळचे 8 वाजलेत. आता शेवटचा स्टॉप येतोय आमचा, शेवटचा, जो की काळगोटी. तर चला मित्रांनो आता आम्ही आता घरी जाणार आहे, आवरणार आहे. आणि तसं आज रविवार आहे त्याच्यामुळे आज आराम करणार आहे. आराम, मला काम आहे. आराम आहे. चला मग आता बाय बाय. मेट्रो दाखवा.